नमस्कार मित्र आणि मैत्रिणी, वेलकम टू माय चॅनल. कमळी याच्या भागामध्ये हे दाखवलं गेलं आहे की आपल्याला की हिते राधिका आणि नायशाने बोलवल्याप्रमाणे हिते नयनताराच्या घरी आपली कमळी आलेली असते. आणि कमळी नायशाचं खूप अभिनंदन करते की नायशा खूप छान डान्स केला आहे, तू शाळेमध्ये दुसरा नंबर काढल्याबद्दल खूप तुझे अभिनंदन. तिच्यासाठी गिफ्ट म्हणून ती डॉल घेऊन आलेली असते. राधिका म्हणते, अगं कमळी, तुझ्यामुळे तर ही नायशी एवढी छान डान्स शिकली आहे, तू किती छान शिकवलं होतं. तोपर्यंत नयनताराने तर सांगितलेलं असतं की नायशाला की मला ऑफिसमध्ये मीटिंग आहे, त्यामुळं काय मी येऊ शकणार नाही तुझ्या टीचरबरोबर भेटायला. पण इथे नयनताराची अचानक मीटिंग कॅन्सल झाल्यामुळे ती अचानक रोहन दोघं जणी नयनतारा घरी येतात. तर पाहतात तर काय, कमळीला पाहिल्यानंतर नयनताराचा तर पारा चढतो की म्हणते की तू माझ्या घरी काय करत आहेस. कमळी म्हणते की अहो, मी ना नायशा मॅडमला ते डान्स शिकवते ना, आणि त्यांचा दुसरा नंबर आला आहे म्हणून अभिनंदन करण्यासाठी आलेले होते, आणि तेही नायशाने मला रात्री फोन करून बोलवलं होतं, त्यासाठी आलेले होते, तिसरं काही नाही. नयनतारा म्हणते, जे काही तू मागच्या वेळेस केलं आहे पार्टीमध्ये ते सगळं काही माझ्या लक्षात आहे आणि सगळं काही लक्षात राहणारच आहे. कमळी, तुझ्यासारख्या मुली कित्येक येऊन गेल्या, कित्येक राहिल्या, पण माझ्या नजरेतून कोणीही चुकत नाही, एवढं लक्षात ठेव. कमळी म्हणते, अहो मॅडम, ऐकून तरी घ्या ना, माझं नक्की काय म्हणणं आहे. मी तोपर्यंत असं काही बोलल्यानंतर नयनतारा म्हणते, बास कर आता, बास कर. तुझ्यासारख्या गरीब मुलगी मोठ्या मोठ्या घरात जायचं, गोड बोलायचं, सगळ्यांना गोड बोलून तुझ्याकडून करून घ्यायचं, हे तुझा पहिल्यापासून एक खेळ आहे, दुसरं काही नाही. तोपर्यंत कमळी खूप रागवते, तिला खूप राग. ऋषी एकही शब्द काही बोलत नाही. कमळी आपली बिचारी तिथे स्तब्धपणे नयनताराचं सगळं काही ऐकत असते. नयनतारा म्हणते की तुमच्यासारख्या गरीब मुली येतात श्रीमंताच्या घरी, पैसे लुटतात. काय ग, तू नायशाला शिकवायसाठी किती फी घेतली होती. राधिकावरतीही खूप भयंकर अशी नयनतारा चिडलेली असते. तोपर्यंत हे ते कमळी म्हणते की 35,000. अगो, एवढी 35,000 तू फी नायशाला शिकवायसाठी घेतली आहे म्हटल्यानंतर तू आम्हाला लुबाडत नाहीस, हे कशावरनं. कमळी म्हणते, अहो माझं ऐकून तरी घ्या ना, नक्की काय कारण होतं. अगं बास कर, तुमच्यासारख्या मुली येतात, नायशाला शिकवलं, तू माझ्या पोराला तुझ्या फास्यामध्ये अडकवायचं बघते काय, ऋषीला त्याच्याबरोबर फ्रेंड दोस्तीमध्ये केलीस. असं काही बोलल्यानंतर कमळी म्हणते की तुम्हाला मी शब्द देते, मी राजेंची मावळी आहे. असं काही म्हटल्यानंतर तोपर्यंत सगळे काही तुमचे पैसे समेत सगळे काही वसूल करेन, तुम्हाला देईन माघारी. असं काही बोलल्यानंतर नयनतारा म्हणते की बघूच तू देतेस का नाही ते, पूर्णपणे मला खात्रीही आहे. तोपर्यंत कमळी म्हणते, तुम्ही बघतही राहा, मी पूर्ण सगळे काही पैसे फीचे तुम्हाला माघारी करणार आहे, तेव्हाच मी ह्या घरामध्ये पाऊल ठेवणार आहे. असं काही बोलल्यानंतर तिथून कमळी निघून जाते. नयनतारा राधिकाला म्हणते की तू आधीच मला सांगितलं असतं की नायशाला शिकवण्यासाठी येत आहे, तर तुला मी कधीही हिला येऊन दिलं नसतं. एक घरात गावंढळ सून घरामध्ये आली आहे, दुसरी नको आहे मला, माझ्या ऋषीसाठी मला चांगली मुलगी पाहिजे. असं काही म्हणल्यानंतर रोहनही पटकन म्हणतो की मी आईकडून सहमत आहे, कारण की ऋषीचं चांगल्या मुलीशी लग्न झालं पाहिजे. एक घरात आणली आहे, तीच मोठी चूक केली आहे आपण. असं काही बोलल्यानंतर राधिकाला खूप राग येतो, कारण की आतापर्यंत नयनतारा बोलतच होती, पण रोहनही तिचा नवराही बोलत होता, कारण की असं काही झाल्यानंतर राधिकाला खूप राग येतो. राधिका तिथून रागावैतागाने निघून जाते. ऋषीही काहीसुद्धा करू शकत नाही, पण ऋषी कमळीच्या मागोमाग जातो. ऋषी म्हणतो की अगं कमळी, थांब ना. कमळी म्हणते की ऋषी सर, मागच्या वेळेसही तुम्ही काही बोलला नाही, आत्ताही काही बोलू शकणार नाही, जोपर्यंत तुम्ही आईच्या समोर आवाज उठवत नाही स्वतःचा, माझ्याबद्दल काही बोलत नाही, सगळं सत्य सांगत नाही, तोपर्यंत मी ह्या घरामध्ये पाऊल ठेवणार नाही, आणि तुम्ही माझ्यासमोर अजिबात उभं राहायचं नाही बरं का. ऋषी सरांना आपण दोघेजणी मित्र नाहीत, फक्त आणि फक्त टीचर एवढंच नातं आपल्या दोघांमध्ये राहणार आहे. असं काही बोलल्यानंतर कमळी तिथून निघून जाते. तोपर्यंत
अनिकाच्या मैत्रिणी म्हणतात की अगं अनिका, तुला माहिती आहे का, ऋषी सरांचं लग्न त्या कमळीबरोबर नाही दुसऱ्या कुठल्या तरी मुलीबरोबर फिक्स होणार आहे. तोपर्यंत अनिका म्हणते मला काहीही करू नये तर आंटीला बोललंच पाहिजे आणि माझं आणि ऋषीचं लग्न झालंच पाहिजे. तोपर्यंत अनिका पटकन कामिनीपाशी येते. कामिनीपाशी आल्यानंतर कामिनीला सगळं काही घडलेलं सांगते की ऋषीचं लग्न त्या कमळीबरोबर नाही कुठल्या तर दुसऱ्या मुलीशी होत आहे. नयनतारा ऋषीला म्हणते की मी तुझं लग्न ठरवलं आहे, तुला ते लग्न केलंच पाहिजे. तोपर्यंत ऋषी म्हणतो की नाही, मला लग्न करायचं नाही. असं काही झाल्यानंतर ऋषी त्या लग्नाला मंजुरी देत नाही, तो नकारच देतो. कारण की त्याच्यामध्ये मनामध्ये फक्त आणि फक्त कमळी असते. तो जाणून घेत नाही, फक्त कमळीसाठी सगळं काही करत असतो. दोघेही एकमेकांना किती विचारत असतात, काळजी करत असतात, पण त्यांना मनातल्या भावना, प्रेम हे दोघांना अजूनही माहीत नसतं. पण शेवटी ह्या दोघांची दोस्ती फक्त आणि फक्त ह्या नयनतारामुळे सगळं काही झालेलं असतं. नयनतारा म्हणते ऋषी, आत्तापर्यंत जे काही झालं ते झालं, पण मी तुझं आत्तापर्यंत काही ऐकणार नाही. मी